रामदास कदमांची पत्नी थेट माध्यमांसमोर अनिल परबांचे आरोप फेटाळी सांगितला जळालेल्या दिवशीचा थरारक प्रसंग। शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सध्या वाद-प्रतिवाद सुरू आहे। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल आरोप केला की 1993 साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता। रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम राज्याचा गृहराज्यमंत्री आहे, त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। कदम यांच्या घरात 1993 साली काय झाले होते हे शोधण्यासाठी कदम यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी परब यांनी केली। कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की त्यांना जाळण्यात आले होते यासाठी नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे। तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत कदम यांनी केलेला दावा धादांत खोटा आहे असेही अनिल यांनी म्हटलं आहे। या आरोपांवर आता रामदास कदम यांच्या पत्नीनं स्पष्टीकरण दिलं आहे। रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी आज माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की काल जे आरोप केले ते खोटे आहेत। काल त्यांनी जे आरोप केले ते फार चुकीचे आहेत। तेव्हा असे काही झाले नव्हते। तेव्हा आम्ही एवढे श्रीमंत नव्हते की आमच्याकडे गॅस सिलेंडर असावा। मी स्टोववर स्वयंपाक करत होते। मी स्वयंपाक करत असताना स्टोवने आधी माझा पदर जळला, त्यानंतर ही घटना घडली। मला वाचवताना त्याचे हात देखील भाजले होते। मला त्यांनीच रुग्णालयात नेलं। मला वाचवण्यासाठी बाहेर देशात ट्रीटमेंटला नेलं होतं। हे फार चुकीचे आरोप आहेत। आम्हाला बदनाम करू नका, आम्हाला त्रास होतो आहे। मी पहिल्यांदा मीडियासमोर आले आहे असंही त्या म्हणाल्या आहेत। काल त्यांनी जे आरोप केलेले आहेत म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी, साहेबांवर जे केलेले आहे ते फार चुकीचे आरोप आहेत। 1993ला जे माझं ॲक्सिडेंट झालं ते स्टोवनी झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं। आमच्याकडे गॅस लाईन आहे, आमच्याकडे सिलेंडर आहेत। आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा। आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलं आहे। असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव नाही कसा, आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो। ते स्टोव होते आणि गॅस पण होता, स्टोवर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडवरून जसलोकला आलो। आधी आम्ही ते पण आलो, कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो। कांदिवलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी 2 महिने ॲडमिट होते। माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना आणि ते का असं करतील आणि वाचवाय मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना। आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की असं हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं। मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडियासमोर आले। मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं। कधीच आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो, पण आज मुलगा झाला किंवा हे झाले की असं करणं फार चुकीचं वाटतंय मला। म्हणून मग मी आज सांगितलं मी बोलते, मला यायचं होतं मीडियासमोर मी आले। आता त्या प्रतिक्रिया येतील की आता बायकोला आणली नाही त्यांनी हे केलं, पण हे चुकीचं आहे। मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते। तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर म्हणजे आणि मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका, ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय। असं तुमचे ते स्टेटमेंट जे येत आहेत ना, जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे, पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे। ते एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना। तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते आणि खरं ते आहे का परिस्थिती हे पण विचार करा। आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो, आम्हाला खूप त्रास होतो याचा। म्हणून सॉरी, मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मीडियासमोर आले, पण असं काही झालेलं नाहीये आणि आमचं त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या लग्नाला 47 वर्ष झाली आहेत। असं नाहीये ना, हे खोटं आहे सगळं। जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।